मान तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित शामराव चव्हाण वय 34 यांचा ड्युटीवर असतानाच मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। रणजित चव्हाण हे गावाला पाणी पुरवठा करणारा विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते, मात्र ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतलेच नाहीत। गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेला असता पत्र्याच्या शेडमध्ये वडील मृतावस्थेत पडलेले आढळले। घाबरलेल्या मुलाने गावात माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले। मसवड पोलीस ठाण्यातून हवालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश हांगे व पोलीस हेड कॉन्स्टेबल देवा खाडे, पोलीस हवालदार निलेश कटपाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन पावडरचा प्रचंड वास पसरलेला होता। या वासामुळे रणजित यांचा मुलगाही आजारी पडला असून याला मसवड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे। रणजित चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते। ते एकटेच कमावत होते। त्यांच्या अकाली जाण्याने आई, पत्नी व 2 लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी केली आहे। कुटुंबियांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता। गावकऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले असून रणजित यांच्या जाण्याने शिरताव गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।